हिवाळी अधिवेशन म्हणजे नेत्यांसाठी ताडोबा सफारी. कुठे नागपूरकरांनुसार हिवाळी अधिवेशन 6 आठवड्याचे घ्यायचे दावे केले गेलेले आणि कुठे असते 100 कोटी रुपये खर्च करून 7 दिवसात गुंडाळी जात. विधान भवनाबाहेर तरुण रोजगारासाठी आंदोलन करत आहेत. विधान भवनाच्या काही किलोमीटर अंतरावर बिबट्या दर्शन देतो. शेतकऱ्यांचा कापूस सोयाबीनाला भाव नाही. माळेगावच्या चिमुरडीवर अत्याचार होतो आणि ह्या घटनेला 1 महिनाही होत नाही. ते बीड मध्ये देखील सारखीच घटना घडते. 5 वर्षाच्या चिमुरडीचा त्यामध्ये जीव जातो. बीड मधीलच डॉक्टर तरुणी या व्यवस्थेला कंटाळून आपला जीव देते. ज्या ठिकाणी आज हे नागपूर अधिवेशन चालू आहे तेथील सावनेर येथे राष्ट्रीय स्तरावर खेळलेली कबड्डीपटू तरुणीची देखील हीच अवस्था. पण मंत्र्यांसाठी महिला सुरक्षा हा मुद्दा कुठेच नाही. त्यांचे मुद्दे आहेत बिबट्याला प्राणी पाळण्याचा दर्जा दिला पाहिजे, बिबट्यासाठी शेळीचा बंदोबस्त करा, अशी धोरणे आखली जात आहेत. जनतेला ज्या गोष्टीची गरज आहे त्यावर कोणीच काही बोलत नाही. तुम्हाला ह्याबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.